सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजची ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित या काही मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय घ्यावासा वाटेल. मित्रांनो, आज तुम्ही कितीही अडचणीत असाल, कितीही लोकांनी तुम्हाला कमी लेखलं असेल, कितीही वेळा अपयश तुमच्या पदरी आला असेल, तरीही एक प्रश्न स्वतःला जरूर विचारा: मी खरंच हारलोय की फक्त माझी परीक्षा सुरू आहे? मित्रांनो, कधी कधी आपण परिस्थितीला पाहून घाबरतो, लोकांच्या बोलण्यानं खचतो आणि स्वतःच्या क्षमतेवरच शंका निर्माण करतो. पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातला आजचा कठीण दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ शकत नाही. कदाचित आज तुमच्याकडे पैसा नसेल, साथ नसेल, संधी नसेल, पण जर तुमच्याकडे जिद्द जिवंत असेल तर अजून सर्व काही संपलेलं नाही. म्हणून आज एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: पडला असाल तर उठा, थकला असाल तर थोडं थांबा, पण हार बिलकुल मानू नका. कारण कदाचित तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर सुरुवात तुमच्या सर्वात कठीण काळानंतर सुरू होणार आहे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपल्या या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रहो, पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी सुद्धा विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना करतो. मित्रहो, आज काही गोष्टी सर्वात महत्त्वाच्या या ठिकाणी मांडणार आहे. दादा हो, आज मी तुमच्याशी कोणत्याही राजकीय विषयावरती बिलकुल बोलणार नाही. आज मी कोणत्याही माणसावरती वैयक्तिक टीका टिप्पणी सुद्धा करणार नाही. आज मला फक्त एका विषयावरती खास करून चर्चा तुमच्याशी करायची आहे, मनापासून बोलायचं आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला पाहिजे. मित्रांनो, आपण आयुष्यात कितीही अडचणी आल्या, आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही वेळा आपण पडलो, कितीही लोकांनी आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आपण हार मानायची नाही. कारण मित्रांनो, परिस्थिती कधीच कुणाची एकसारखी कायमची नसते. वाईट वेळ कधीच कायम राहत नाही, आणि संघर्ष करणारा माणूस कायम हारत सुद्धा नाही. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला वाटतं बस झालं, आपल्याकडून काही होणार नाही, आपलं नशीबच एकदम खराब आहे, आपल्याला कुणाचीच साथ मिळत नाही. पण मी आज तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे: तुमच्याकडे लोकांची साथ नसली तरी चालेल, पण स्वतःची साथ दादा हो कधीच सोडू नका. कारण जग तुम्हाला तेव्हाच ओळखतं जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला सुरुवात करता. मित्रांनो, आपण इतरांच्या आयुष्याशी आपली तुलना करत बसायचं नसतं. आपण करत बसतो, तो पुढे गेला, तो मोठा झाला, त्याच्याकडे पैसा आला, त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे घर आहे, त्याला प्रसिद्धी मिळाली, आणि आपण स्वतःला नेहमी प्रश्न विचारत राहतो, माझं काय? पण लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगळा असतो, प्रत्येकाचा प्रवास सुद्धा वेगळा असतो. मित्रांनो, झाड लावलं म्हणून काही लगेच दुसऱ्या दिवशी त्याला फळ येत नाही. त्याला पहिल्यांदा काय करावं लागतं? मातीत रुजावं लागतं, त्याला पाणी घालावं लागतं, त्याला ऊन वारा सहन करावा लागतो, वादळ सहन करावी लागतात, आणि नंतर मग एक दिवस काय होतं तर त्या झाडाला फळं येतात. दादा हो, आपलं आयुष्य सुद्धा अगदी तसंच आहे. आज तुम्ही संघर्ष करत जर असाल तर याचा अर्थ तुम्ही संपलेला नाहीत.
त्याचा अर्थ तुमची तयारी सुरू आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये अपयश आलं म्हणून स्वतःला अपयशी समजायचं नसतं. अपयश ही खरी यशाची पहिली पायरी आहे, तुमची ओळख नाही. अपयश हा तुमच्या प्रवासातील एक महत्वाचा पहिला टप्पा आहे. मित्रांनो, एखादी परीक्षा नापास झाली म्हणून आयुष्य संपत नाही. एखाद्या व्यवसायामध्ये नुकसान झालं म्हणून काय लगेच आयुष्य संपत नाही. एखाद्या नात्यात अपयश आलं म्हणून काय नातं संपत नाही. कुणी आपल्याला सोडून गेलं म्हणून काय आयुष्य संपत नाही. कुणी आपल्यावरचा विश्वास ठेवला नाही म्हणून काय लगेच आपलं आयुष्य संपत नाही. दादा हो, आयुष्य तेव्हा संपतं जेव्हा आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो. म्हणून स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा. लोक काय म्हणतील हा प्रश्न आयुष्यातून काढून टाका. कारण मित्रांनो, तुम्ही काही केलं तरी लोक बोलणारच आहे. तुम्ही काही नाही केलं तरी सुद्धा लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहे. म्हणून लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय वाटतं, माझं मन काय म्हणतं, याला सर्वात महत्वाचं महत्व आहे. ते सर्वात महत्वाचं आहे. आज तुमच्याकडे पैसा नसेल, कदाचित मोठं घर नसेल, कदाचित तुमची ओळख मोठी नसेल, कदाचित तुमच्याकडे कुणाची मंत्र्यासंत्र्याची शिफारस नसेल. तुमच्याकडे दोन गोष्टी मात्र कायम आहेत. एक म्हणजे मेहनत आणि दुसरी म्हणजे जिद्द. मित्रांनो, तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण पैसा संपतो, ओळख मात्र कायम राहते. ओळख संपत नसते. पद बदलतं, परिस्थिती बदलते, पण कष्ट करण्याची सवय आणि जिंकण्याची जिद्द तुमच्याकडे असेल तर मित्रांनो, तुम्हाला उभे राहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा. जे लोक तुमच्यावरती हसलेले आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी मोठं होऊ नका. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठं व्हा. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलंय त्यांच्याशी भांडण्यात वेळ घालवू नका. तुमच्या कामावर लक्ष द्या. तुमचा वेळ तुमच्या स्वप्नांसाठी वापरा. तुमची ऊर्जा तुमच्या ध्येयासाठी वापरा. मित्रांनो, कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट अमूल्य आहे. काल गेला तो परत कधी येणार नाही. उद्याचा दिवस अजून आलेला नाही. तुमच्याकडे फक्त आज आहे, आज. म्हणून आज काहीतरी नवीन शिका. आज काहीतरी चांगलं करा. आज तुमच्या ध्येयासाठी एक पाऊल पुढे टाका. कारण दररोज एक पाऊल पुढे टाकणारा माणूस एक दिवस आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचतो. म्हणून कासवाची आणि सशाची गोष्ट लक्षात ठेवा. दादा हो, कधी कधी आपल्याला वाटतं माझ्याकडे साधनं नाहीत. पण मित्रांनो, साधनं नसणं ही मोठी समस्या बिलकुल नाही. सुरुवात न करणं ही खरी समस्या आहे. सुरुवात करा, छोटी का होईना सुरुवात करा, पण सुरुवात करा. 10 लोक तुमच्या सोबत नसतील, एकटा चालायला सुरुवात करा, पण चालत राहा, चालत राहा. कारण सुरुवातीला तुमच्या सोबत कोणी नसेल. तुमच्या यशानंतर मित्रहो, तुमच्या माग उभं राहण्यासाठी, गर्दीत पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नसेल. मात्र त्या गर्दीची वाट पाहत बसू नका. तुमच्या प्रवासाची सुरुवात तुम्हालाच करावी लागेल. आजच करावी लागेल. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटंसं आव्हान या ठिकाणी देणार आहे. पुढचे 30 दिवस स्वतःवरती काम करा. दररोज काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करा. दररोज थोडा थोडा का होईना व्यायाम करा. दररोज एक तरी पुस्तक वाचा. दररोज तुमच्या ध्येयासाठी वेळ द्या. मोबाईलवरती निरर्थक वेळ घालवणं कमी करा. नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा. आणि सर्वात महत्वाचं, स्वतःबद्दल वाईट बोलणं सोडून द्या.
मी काही करू शकत नाही हे वाक्य तर कायमचं बंद करा. त्याऐवजी म्हणा, मी प्रयत्न करणार, माझ्याकडून होतील तेवढे मी प्रयत्न करणार. माझ्याकडून होणार नाही याऐवजी म्हणा, मी शिकेन, मी करून दाखवेन. माझं नशीब खराब आहे त्याऐवजी म्हणायला शिका, माझं भविष्य माझ्या हातात आहे. आलं का ध्यानात? मित्रांनो, आयुष्य म्हणजे नेहमी नेहमी जिंकणं नाही. आयुष्य म्हणजे हारल्यानंतर पुन्हा उभं राहणं, पडल्यानंतर पुन्हा चालणं, रडल्यानंतर पुन्हा हसणं, तुटल्यानंतर पुन्हा स्वतःला जोडणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगानं नाकारलं तरी स्वतःला स्वीकारणं. तुम्ही कुठून आलेला आहात यापेक्षा तुम्हाला कुठं जायचं आहे हे सर्वात महत्वाचं आहे. तुमच्या भूतकाळानं तुमचं भविष्य ठरत नाही. तुमचा आजचा निर्णय उद्याचं तुमचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. आजपासून एक निर्णय घ्या, मी हार मानणार नाही. परिस्थिती कितीही बिकट असली, कितीही कठीण असली तरी सुद्धा मी हार मानणार नाही. लोक कितीही विरोधात बोलू द्यात, मी हार मानणार नाही. माझ्यावरती कितीही संकट आली तरी सुद्धा मी हार मानणार नाही. माझं स्वप्न माझ्यापेक्षा मोठं आहे आणि ज्याचं स्वप्न मोठं असतं त्याला संघर्षाची भीती वाटत नाही. मित्रांनो, शेवटी एवढंच मांडतो, एवढंच सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या आयुष्यात आज अंधार असेल, निराश होऊ नका. लक्षात ठेवा, अंधारानंतर पहाट येतेच. आज तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नसेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. आज तुमची किंमत कुणाला समजत जरी नसेल तर काळजी करू नका. लक्षात ठेवा, हिऱ्याची किंमत पारखीला कळते, प्रत्येकालाच ती कळत नाही. कारण प्रत्येक चमकणारा दगड मित्रांनो हिरा असू शकत नाही. तुमच्यात क्षमता आहे, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात जिद्द आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्यात पुन्हा उभं राहण्याची क्षमता आहे. म्हणून मित्रांनो, स्वप्न मोठं ठेवा, मेहनत प्रामाणिक ठेवा आणि मन स्वच्छ ठेवा, दिलदार ठेवा, विचार मात्र सकारात्मक ठेवा आणि पाय जमिनीवर ठेवा. पाय जमिनीवर ठेवा. कारण दादा हो, आजचा संघर्षच उद्याच्या यशाची कहाणी लिहिणार आहे. चला तर मग आजपासून स्वतःला एक वचन देऊयात, शपथ घेऊयात. मी थांबणार नाही, मी झुकणार नाही, मी हार तर बिलकुल मानणार नाही. आणि माझं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही केल्याशिवाय सुद्धा मी शांत बसणार नाही. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटच्या क्षणामध्ये जाण्यापूर्वी माझं शेवटचं एक वाक्य नीट ऐका, लक्ष द्या. कदाचित हे वाक्य तुम्हाला पुन्हा उभं करेल, तुमच्या आयुष्यामध्ये नवीन उत्तेजना, चेतना निर्माण करेल. तुमची वेळ येण्याची वाट पाहत बसू नका. तुमच्या मेहनतीनं तुमची वेळ निर्माण करा. आज ज्यांनी तुम्हाला नाकारलंय ना, उद्या तेच तुमचं उदाहरण देतील. आज ज्यांना तुमची किंमत कळालेली नाही, उद्या तुमच्या संघर्षाची कहाणी तेच लोक सांगतील. पण यासाठी एक अट आहे, तुम्ही आज थांबायचं नाही. तुम्ही हरलात, पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही पडलात, पुन्हा उभे राहा. लोक हसतील, हसू द्या. लोक साथ सोडतील, सोडू द्या. स्वतःची साथ मात्र घट्ट ठेवा, घट्ट पकडा. मित्रांनो, तुमच्या आयुष्याची कथा लिहिण्याचा अधिकार फक्त आणि फक्त तुम्हाला आहे, तो कुणालाही देऊ नका. आज स्वतःला एक वचन द्या, मी परिस्थितीचा गुलाम नाही. मी परिस्थितीचा गुलाम नाही. मी माझ्या भविष्याचा शिल्पकार आहे, शिल्पकार होणार आहे. आणि जेव्हा कधी आयुष्यात पुन्हा अडचण येईल तेव्हा आजची ही गोष्ट जरूर आठवा. अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा दिव्याला तो कायमचा रोखू शकत नाही. म्हणून दिवा स्वतःमध्ये जिवंत ठेवा, जिद्द कायम जिवंत ठेवा, स्वप्न नेहमी मोठी पहा, जिवंत ठेवा. थांबू नका, झुकू नका, हार तर बिलकुल मानू नका.
कारण तुमची पुढची संधी कदाचित अगदी पुढच्या पावलावरती उभी आहे, तुमची वाट पाहते. एवढंच या ठिकाणी मांडतो आणि थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.